इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मानवानं अशा काही गोष्टींची निर्मिती केली आहे, त्या गोष्टींचा उपयोग आजही आपल्याला होऊ शकतो. अशा गोष्टींनाच आपण पुरातन म्हणत असलो तरी त्यातील कित्येकांचे महत्त्व आणि गरज आजही मानवाला आहे. त्यातीलच एक म्हणजे बारव. होय श्रोते हो, बारव. ही मुलाखत ऐकणाऱ्या ज्येष्ठ श्रोत्यांना मी नेमकं काय म्हणते हे नक्की समजलं असेल. तर श्रोते हो, या बारव संवर्धन आणि जतनासाठी गेली काही वर्ष महाराष्ट्रात एक लोकचळवळ उभी राहिली आणि त्याची दखल आता महाराष्ट्र शासनानंही घेतली. या महाराष्ट्र बारव चळवळीमध्ये रत्नागिरीचे श्रीरंग राजेंद्र प्रसाद मसूरकर हे स्वयंसेवक म्हणून गेली काही वर्ष कार्यरत आहेत. त्यांच्याचकडून आपण या महाराष्ट्र बारव चळवळीबद्दल जाणून घेऊया. श्रीरंग नमस्कार. आणि कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सर्वात प्रथम बारव म्हणजे काय? बारव म्हणजे एक मोठा तलाव ज्याला उतरायला पायऱ्या असतात. तलाव किंवा विहीर ज्याला उतरायला पायऱ्या असतात. उतरायला पायऱ्या म्हणजे जिन्यासारख्या व्यवस्थित पायऱ्या असतात. कारण आपल्याकडे प्रत्येक विहिरीला पायऱ्या असतात. उभी जी विहीर आहे आपल्याकडे आत्ता तिलाही पायऱ्या, छोटे छोटे चिरे आत बसवलेले असतात पायऱ्या. तसे नाही, जिन्यासारखा व्यवस्थित कोणीही उतरू शकेल सहज. अगदी एखादं पाण्याचा कळशी किंवा हंडा घेऊन वरती येऊ शकेल अशी जी विहीर असते की ज्याला उतरायला एका बाजूने, 4 बाजूने, 3 बाजूने, 2 बाजूने अशा पायऱ्या असतात. अशी मोठी विहीर किंवा तलाव म्हणजे बारव. बारव ही एक टेक्निकल टर्म आहे किंवा वैज्ञानिक टर्म आहे. प्रत्यक्षात बारव असं म्हटलं जात नाही कुठेही. प्रत्यक्षात त्याचे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे जे स्थानिक पातळीवर जे नावं आहेत त्याला कुंड म्हणतात, आड म्हणतात, त्यानंतर पुष्करणी म्हणतात, पोखरण म्हटलं जातं, किंवा आपल्याकडे सगळ्यात जास्त प्रचलित असलेलं म्हणजे पांडवकालीन विहीर किंवा कातळ खोद विहीर. या 2 टर्म कोकणातल्या लोकांना पटकन कळतात, पांडवकालीन विहीर आणि कातळ खोद विहीर. कारण आपल्याकडे ते प्रकार सगळ्यात जास्त आढळतात. पण बाकी उर्वरित महाराष्ट्रात त्याला पोखरण, पुष्करणी, काही ठिकाणी बारवही म्हटलं जातं, कुंड म्हटलं जातं, आड म्हटलं जातं, तडाग म्हटलं जातं काही ठिकाणी. असे बरेच प्रकार आहेत. तुम्ही उल्लेख केलात पांडवकालीन विहिरींचा. तर हे जे बारव आहेत ते पुरातन कालाशी निगडीत आहेत. ऐतिहासिक त्याला काही महत्व आहे का? ऐतिहासिक महत्व आहे. ऐतिहासिक महत्व म्हणजे असं सांगता येईल, साधारण चालुक्य सातवाहन काळापासून याची निर्मिती सुरुवात झाली. म्हणजे पहिली जी बारवचा उल्लेख आढळतो किंवा पहिली जी बारव मिळते ती 2000 वर्षापूर्वी. ती उस्मानाबादला तेर नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये ती बारव मिळाली. आत्ता तिची परिस्थिती फार बिकट आहे. म्हणजे ती काही वापरात पण नाही आणि 2000 वर्षापूर्वीच्याही त्याचा काही फार वापर नाही. पण त्याचा उल्लेख आणि त्याचा एक शिलालेख सापडला आहे. ती 1000-2000 वर्षापूर्वीची आहे असं त्याच्यावरून ते कळत आहे. आणि त्याच्यानंतर साधारण या सगळ्या बारवांची सुरुवात झाली. साधारणपणे अहिल्यादेवी होळकरांच्या काळात खूप बारव बांधल्या गेल्या विदर्भ, नागपूर वगैरे सगळ्या भागात खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी बारव बांधल्या. त्यानंतर चालुक्य, सातवाहन आणि आपल्याकडे शिलाहारांनी सुद्धा बऱ्याच बारव बांधल्या. मग शिवकाळामध्ये सुद्धा बऱ्याचशा बारव झालेल्या आहेत. पण त्या बऱ्याचशा किल्ल्यांवर आहेत आणि किल्ल्यांच्या ज्या वाटा आहेत किंवा किल्ल्यांवर चढणारे जे रस्ते आहेत त्याच्यावर आहेत, कमी प्रमाणात आहेत. त्याच्यानंतर पेशवे काळामध्ये कोकणात बऱ्याच प्रमाणात बारव सुरू झाले. पेशवे काळामध्ये कोकणात सुबत्ता बऱ्यापैकी आली. पेशवे काळात त्यांनी कोकणात बऱ्याच ठिकाणी आपले सरदार पाठवून कोकणातली गावं स्थापित व्यवस्थित केली. तेव्हा इथे मोठ्या प्रमाणात बारव बांधल्या गेल्या. कोकणातल्या बारव या साधारणपणे 1000 वर्षापर्यंत जुन्या फार फार तर असू शकतात. त्याच्या आधीची बारव आहे की नाही खात्री नाही, कारण कोकणातले फारसे शिलालेख मिळत नाही किंवा फारशी काही उल्लेख कुठेही मिळत नाही. पण एक जे कशेईचं मंदिर आहे आपल्याकडे, सूर्य मंदिर, ते 1000 वर्षापूर्वीचं आहे. त्याच्या बाजूला एक बारव आहे. ती बारव कधीचे ते उल्लेख नाहीये त्याच्यात. मंदिर 1000 वर्षापूर्वीचे, बारव साधारणपणे 250-300 वर्षापूर्वीची असू शकते किंवा त्याच्या आधी असू शकते. असा कुठे स्पष्ट उल्लेख नाहीये. अच्छा. बारव म्हणजेच तुम्ही म्हटलं कुंड किंवा पुष्करणी, अर्थातच त्याचा उपयोग पाणी साठवणे ह्याच्यासाठी प्राथमिक होतोच. पण त्या व्यतिरिक्त त्याचा काही उपयोग असा कुठे वाचनात आलाय का, की काय वेगळा त्याचा उपयोग केला जात होता तेव्हा? पाणी जलस्रोत म्हणून मुख्य उपयोग. त्याच्या व्यतिरिक्त उपयोगाचं डायरेक्ट असं काही लिहिलेलं नाहीये कुठेही. पण या बारव बऱ्याचशा देवळांच्या बाजूला आहेत. त्याच्यानंतर व्यापारी मार्ग असतात. व्यापारी मार्ग म्हणजे पूर्वी सगळा व्यापार बंदरातून चालायचा. बंदरातून देशावर जायला, घाटावर जायला हे जे रस्ते होते
म्हणजे रत्नागिरीत उतरलो हं. तर रत्नागिरीतून लांजात जायला जो रस्ता आहे, म्हणजे पावस बंदरात उतरलात किंवा रणपारला उतरलात तर तिथून लांजात जायला जो रस्ता आहे त्या रस्त्यावर अशा 2-3 बारव आहेत. अच्छा. या मार्गांवर असायच्या, बंदरांकडून जे देशावर मार्ग जातात हा. त्या मार्गांवर या बारव असायचा. त्यामुळे त्या लोकांना पांतस्थाना पाणी मिळावं हे सगळ्यात महत्वाचं, त्याच्यासाठी हे सगळ्यात महत्वाचा उपयोग. दुसरा म्हणजे त्या बऱ्याचशा बारव या एखाद्या सार्वजनिक ज्या ठिकाणी मोठी वसाहत आहे, गाव आहे किंवा गावाचं मध्यवर्ती ठिकाण आहे तर त्या ठिकाणी बारव आहेत की जेणेकरून तिथल्या आजूबाजूच्या लोकांना पाण्याची व्यवस्था व्हावी. बऱ्याचशा दानशूर लोकांनी, म्हणजे अगदी अलीकडचा एक उल्लेख सापडतो, आता हल्लीच दुधाणे म्हणून सर आहेत त्यांनी तो शिलालेख वाचलाय. राजापुरात चव्हाणवाडी म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये 1886 मध्ये बांधलेली एक बारव आहे. 1886 म्हणजे ब्रिटिश काळात बांधलेली. ती बारव एक मुंबईतले वकील होते, त्या वकिलांनी ती बारव लोकल फंड मधून बांधली. ती बारव बांधली असा उल्लेख आत्ताच एक शिलालेख मिळालाय रत्नागिरीतला. त्याच्या आधी कुठला रत्नागिरी शिलालेख मिळाला तर माझ्या तरी वाचनात नाहीये. आणि अजून 1-2 शिलालेख मिळण्याची शक्यता आहे. एका ठिकाणी शिलालेख आहे असं उल्लेख मिळालाय, अजून काही तो बघितला नाहीये, रत्नागिरी जवळच आहे, पण त्याच्यावरून कदाचित कळू शकेल. म्हणजे 1886 मध्ये बांधलं, म्हणजे त्याच्यावरून कळतंय की आपल्याला त्या बारावीचा उपयोग नुसता देवळांजवळ नव्हता किंवा नुसता व्यापारी मार्गासाठी नव्हता, तो सार्वजनिक पाणी व्यवस्था म्हणून उल्लेख होता. आणि तसं बांधणं हे एक पुण्याचं काम मानलं जायचं किंवा एक थोडंसं त्याला आध्यात्मिक स्वरूप होतं, धार्मिक स्वरूप होतं, हे त्याच्यातून आता कळतंय पटकन. रत्नागिरीमध्ये किती बारव आहेत किंवा रत्नागिरीतल्या बारवांबद्दल आपण बोलूयाच, पण त्याआधी कुंड म्हटलं किंवा पाण्याचा स्रोत म्हटला तर विहीर थोडक्यात तर ती गोल असते असं आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात एक फिक्स आहे. तर या बारव अशाच गोल आहेत की काही अजून वेगवेगळ्या आकारात आहेत? बारव गोल खूप कमी असतात, त्या शिवपिंडीच्या आकारात असतात. म्हणजे शिवपिंडीच्या आकाराच्या खूप बारव आहेत आणि त्या प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर कोकणामध्ये एक चौकोन असतो मोठा आणि चौकोनाला बाजूने उतरायला पायऱ्या असतात अशी एक बारव मिळते. म्हणजे आपण चावीचा विचार केला तर चावीचं ते जसं दिसतं चिन्ह तशी असतात साधारण. त्याच्यानंतर चौकोनी असतात, आयताकृती असतात, इंग्रजी एल आकारातले असतात, इंग्रजी झेड आकारातलेही असतात, अगदी काटकोनात झेड असतो. किंवा एक परभणीला वालूर म्हणून गाव आहे तर तिथे एक मिळाली, ती पूर्ण वर्तुळाकार आहे, त्याला वर्तुळाकार पायऱ्या आहेत त्याला उतरायला. आमच्या महाराष्ट्र बारव मोहीम जी एक चळवळ जी राबवली जाते त्याचा लोगो सुद्धा त्या बाराव्यावर प्रेरित आहे. बऱ्याच प्रकारचे असतात. बारावेत नॉर्मली विहिरीत उतरायला एक पायरी असते, एक कुठून तरी प्रवेश असतो. किंवा आपण कोकणात जर पांडवकालीन विहिरी बघितलं तर एका बाजूने उतरायला आहे, तर तसं प्रत्येक ठिकाणी नसतं. कारण काही ठिकाणी 2 बाजूने उतरायला असतात, काही ठिकाणी 4 बाजूने आहे. मग ते त्या ठिकाणी पण असं असतं की कुंडांचा विचार केला तर एका बाजूला देऊळ आहे, त्या देवळाच्या समोरून उतरायला पायऱ्या असतात, बाकीला काही नसतं. किंवा 4 बाजूंनी उतरायला पायऱ्या असतात, 4ही बाजूने देवळ असतात, 4ही प्रवेशद्वारांवर देवळ असतात उतरायला. असं आहे महाराष्ट्रात? हो, असं महाराष्ट्रात 1-2 ठिकाणी आहे, खूप कमी आहेत. 3 प्रवेशद्वार असतात आणि 3 ठिकाणी देवळ असणारी अशी काही आहेत. आता मध्ये एक महाबळेश्वर भागात एक आहे तर त्याच्यामध्ये ती आत बारव आहे, बाजूने पूर्ण देऊळ आहे आणि आत बारव आहे. गोव्यामध्ये अशा बारव बघायला मिळतात. महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्रात परभणी, त्यानंतर विदर्भात अजून नागपूर भागामध्ये, औरंगाबाद भागात, म्हणजे संभाजीनगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये अशा बऱ्याच प्रकारच्या बारव आहेत ज्याला उतरायला 4 बाजूने पायऱ्या आहेत किंवा मंडपयुक्त अशी म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण तिथून उतरतो तिथे मोठा मंडप असतो. मंडप म्हणजे दगडाचाच असतो? दगडाचा पूर्ण मंडप असतो, दगडाची कमान आणि मंडप असतो, त्याच्यातनं आपण उतरायचं. किंवा त्याच्या समोर असतो, जे उतरायला मुख्य भाग आहे त्याच्या समोर मंडप असतो. आणि साताराला एक बारामोटीची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे, बारामोटीच्या विहिरीच्या युट्यूबला आपण बरंच मिळतो. ती तिथे एक आहे, तिथे एक आत महाल सारखं मोठं काहीतरी आहे. म्हणजे आत पूर्ण बसू शकता, फिरू शकता वगैरे. ती शाहू महाराजांच्या पत्नीने बांधलेली आहे, त्याचे उल्लेख आहे. त्याला 12 मोठ होत्या, ती शेतासाठी बांधले. म्हणजे तिथे जे आजूबाजूला जे शेत आहे म्हणजे बाग आहे तर त्या बागायतीसाठी ती बांधली आहे. अशाही विहिरी असतात. म्हणजे जसं देवळासाठी विहीर असते, त्याच्यानंतर पांतस्थानसाठी आहे, तशी शेतासाठी पण असते. कोकणात अशा विहिरी आहेत. म्हणजे कोकणात काही जे सधन ब्राह्मण पूर्वीच्या ह्याच्यात होते त्यांच्याकडे काही सरदारकी होती किंवा देशमुखी होती, तर त्यांच्या शेतांमध्ये अशा बारव मिळतात की मोठ्या गोल शिवपिंडीच्या आकाराच्या बारव उतरायला एका बाजूने पायऱ्या, आणि ते त्या गोष्टीसाठी वापरायचं.
पिण्याच्या पाण्यासाठी काही वापर नाही केला अच्छा. जायचा, पण ते शेतातलं पाणी तिथे वापरायला आणि त्याच्यात बैलराहट असायचा पूर्वी. हं, हं. अशा अजूनही आहेत, म्हणजे आता फार कमी आहेत वापरातल्या, पण अजूनही 2-3 ठिकाणी अशा 12 आहे की ज्या वापरात आहेत. पाणी व्यवस्थापन खूप चांगलं होतं पूर्वीच्या काळात असं म्हटलं पाहिजे, हो, बरोबर ना, ह्या पाणी निमित्ताने. व्यवस्थापन खूप चांगलं होतं. या विषयाशी निगडीतच जया, विजया, नंदा, भद्रा, बारव हे शब्द येतात, म्हणजे काय? म्हणजे ती उतरायला किती पायऱ्या आहेत किंवा उतरायला कुठून किती प्रवेशद्वार आहेत त्याच्यावर ते सगळे त्याचे प्रकार आहेत. म्हणजे जया, विजया, नंदा आणि भद्रा 4 प्रकार मुख्य प्रकार आहेत. हां. आणि त्याच्यात परत अजून उपप्रकार बरेच आहेत. 1 मंडपयुक्त, 2 मंडपयुक्त, मग तडाग म्हणतात. तडाग म्हणजे एका बाजूने कुठून तरी पायऱ्या आहेत आणि बाकी सगळं पूर्ण बंदिस्त आहे. हां, हां. आणि अशा वेगवेगळे प्रकार आहेत. पण ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या शैलीत बांधकाम झाले असं बघायला मिळतं, नाही का? हो, शैली मिळतात ना वेगवेगळ्या. काही ठिकाणी साध्या नुसत्या पायऱ्या आहेत, काही ठिकाणी मग त्याला शिल्प आहेत, त्या पायऱ्यांमध्ये शिल्प आहेत. वा. हां. सिंदखेड राजाला पोतळा बारव हं, नावाची हं. बारव आहे. त्याच्यामध्ये तर प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या देवी देवतांची किंवा वेगवेगळ्या प्रकारची शिल्प आहेत. हं, हं, खूप हं. सुंदर. प्रत्येक पायरीवर एक एक शिल्प आहे. म्हणजे असं आपण विरगळ बघतो, आपल्याकडे विरगळ हं, ही हं, प्रसिद्ध आहेत. हं. तर विरगळ जशा कोरलेल्या हो. असतात किंवा देवळांवर जशी प्रकारची शिल्प असतात, एवढ्या प्रकारची शिल्प त्या 12वेवर आहेत. हं, हं. अख्खी एखाद्या माणसाची PhD होऊ शकेल एवढी प्रकारची शिल्प आहेत पूर्ण भागात. अच्छा. आता त्याचं संवर्धनाचं काम थोडंसं तिथले स्थानिक लोक करतायत. हं. खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यानंतर हत्ती बारव म्हणून एक आहेत, पण तिथेही मोठ्या प्रमाणात शिल्प आहेत. हं. पुष्करणी म्हणून एक प्रसिद्ध पुष्करणी आहे, मला वाटतं ती परभणीत आहे. हं. त्या पुष्करणीमध्ये पाण्यात 4-5 घुमट्या बांधल्यात आणि त्याच्यावर नक्षीकाम आहे. अच्छा. अजून भोवती 12वेवर नक्षीकाम आहे ते वेगळंच. असं नक्षीकाम असलेल्या आहेत. म्हणजे त्या बांधकाम शैलीनुसार ठरतात. चालुक्य सातवाहन काळात बांधलेल्या वेगळ्या येतात, शिलाहारांमध्ये बांधतात वेगळ्या, शिवकाळात बांधलेल्यांची शैली वेगळी असते, हां. पेशवे काळात बांधलेल्यांची हं, वेगळी हं, शैली हं. येते. आणि हे सगळे राजे किंवा त्या वेळीचे जे ज्यांचा कार्यकाळ होता ते सगळे कलासक्त होते, हो. बरोबर आहे की नाही? भयानक मग करायचं. ती कला सुद्धा त्यांनी हो, हो. पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये पण वापरली, म्हणजे केवढं मोठी गोष्ट हां. आहे करत. तसंच पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक आहे, हो. तर त्याचंही तितकंच त्याला महत्व असेल आपल्या हो, ह्या हो, सगळ्यामध्ये. तुम्ही सगळा हा इतिहास सांगितला बारवांचा, मग तुम्ही या महाराष्ट्र बारव संवर्धन चळवळीशी जोडले कसे गेलात आणि ही चळवळ नेमकी काय आहे? महाराष्ट्र बारव मोहीम ही या ज्या पुरातन विहिरी आहेत हं. किंवा पुरातन तळी बारव आहेत हं. त्यांच्या संवर्धनासाठी सुरू झाली एक लोकचळवळ आहे. साधारण 2020-21च्या आसपास रोहन काळे म्हणून एक ठाण्यातले गृहस्थ आहेत, हां. त्यांनी एक कुठेतरी या बारव अशा बघितल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. हं. लॉकडाऊन संपल्यानंतर लगेच, पहिलं जे लॉकडाऊन संपलं त्यानंतर लगेच त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि महाराष्ट्रात जवळजवळ त्यांनी त्यावेळेला साधारण 300-400 बारव शोधल्या, बघितल्या आणि त्याच्यावर मग त्यांना लक्षात आलं हे काहीतरी मोठं आहे. हं. कारण गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये, जयपूरमध्ये भागात ह्या खूप मोठ्या प्रमाणात बारव आहेत हं. किंवा इव्हन हम्पीमध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या बारव आहेत. हं. तर तसं एवढं मोठं स्ट्रक्चर, ते स्ट्रक्चर प्रसिद्ध आहे हं. गुजरातची, राजस्थानची, पण तसं आपल्याकडे एवढं प्रसिद्ध नाहीये. हे 300 बारव बघितल्यानंतर त्यांना कळलं की हे काहीतरी वेगळं आहे, प्रसिद्ध आहे, हां. चांगलं आहे, ह्याला जागतिक स्तरावर आणलं पाहिजे. सो त्यांनी ते सगळं बघितलं, मग त्याचं डॉक्युमेंटेशन सुरू केलं आणि मग एक चळवळ सुरू झाली की हे वाचवण्यासाठी काय करता येईल. गड संवर्धनाशी संबंधित असल्यामुळे त्यांनी हे सगळं सुरू केलं आणि मग त्याचं सगळं फेसबुकला वगैरे यायला लागलं लॉकडाऊनमध्ये. तेव्हा मी कॉलेजला असताना सारे एक रत्नागिरीतली ज्या 4-5 तळी आहेत, बहिरीच्या इथलं आहे किंवा गोडीबाव आहे, याच्यावर एक डॉक्युमेंटेशन केलं होतं. अच्छा. मी इतिहासाचा विद्यार्थी असल्यामुळे त्याच्यावर काम केलं होतं. बरं. त्यामुळे हे बारव म्हटल्यानंतर मला ते आवडलं विषय, म्हणून मग मी त्यांना संपर्क केला आणि त्यांना रत्नागिरीतल्या ज्या गणेश गोळ्यापासून जयगडपर्यंत ज्या बारव बघायला मिळतात त्यांच्याबद्दल थोडंसं सांगितलं, त्यांचा संबंध, इतिहास आणि त्या काय पद्धतीने आहेत त्या, आणि मग त्यातून त्यांच्याशी जोडला गेलो. आता सध्या मी याच्यामध्ये कोर टीममधून काम करतोय. अच्छा. आणि ही चळवळीचं आमचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे या ज्या बारव आहेत या बारवांचं संवर्धन करणं, त्यांचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करणं. डॉक्युमेंटेशनमध्ये मग सगळं येतं, बारवाचा आकार कुठल्या प्रकारची आहे, कुठल्या काळातली आहे, त्यानंतर मग त्याचं बांधकाम साधारण कधी झालं असेल याचा अर्थ काढणं, ती खाजगी आहे, सरकारी मालकीची आहे, गावठाणातली आहे किंवा खाजगी मालकाची असेल तर, त्याच्यानंतर त्याचं ड्रोन शूटिंग करणं, त्याचे गुगल कोऑर्डिनेट्स कलेक्ट करणं, त्याचं आर्किटेक्चरल डॉक्युमेंटेशन पण करतो आपण व्यवस्थित. त्याच्यासाठी आपल्याकडे काही आर्किटेक्ट्स पण जॉईन आहेत. अच्छा. व्यवस्थित आर्किटेक्चरल डॉक्युमेंटेशन होतं आणि अजून बाकी त्याचं स्थान कुठे आहे, ते बांधण्याचं कारण काय असेल वगैरे याची स्थानिक माहिती, काही दंतकथा आहेत का, तर या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन वगैरे या सगळ्यासाठी ही चळवळ सुरू झाली. डॉक्युमेंटेशन, संवर्धन, आणि संवर्धन केलं की त्याचा उपयोग लोकांना होणार. बरोबर.
त्याच्यासाठी ही चळवळ सुरू केली. मग त्याच्यात पुढे सगळ्या पर्यटन वगैरे या गोष्टी आहेतच, त्या अर्थात स्थानिक पातळीवर करायच्या गोष्टी आहेत. आता पूर्वी नुसतं तीर्थाटन करायचे लोक, देवळात जायचे, उठले. आता तसं नाही राहिले. आता लोक बऱ्याच गोष्टींसाठी पर्यटन करतात, एक्सप्लोर करायला जातात. एक्सप्लोर करायला जातात. बरोबर. आता कातळशिल्प बघण्यासाठी लोक मुंबईतनं, पुण्यातनं किंवा अजून लांब लांबून येतात. तसं या बारव इतक्या सुंदर आहेत काही ठिकाणच्या की त्या बघण्यासाठी लोक लांबून लांबून येतात. म्हणजे आपल्याकडे तर छोटासा बाराव आहेत, म्हणजे धुळे भागामध्ये, धुळे नंदुरबार भागात तर 5-5 मजली बाराव आहेत, म्हणजे मजले दिसतात प्रॉपर. एक बाराव 5 मजली आहे जवळजवळ, म्हणजे मधले दिसतात. आणि त्यांचं बांधकाम परत वेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे इथल्या बाकी सगळ्याकडच्या भागात चिऱ्यांचं बांधकाम असतं, तिकडे विटांचं बांधकाम असतं. आता 5 मजली विटांचं जमिनीच्या खाली बांधणं आणि ते इतके वर्ष टिकणं राहणं. कारण वीट मुळात मातीतनं बनलेली, त्यामुळे मातीतनं बनलेली वीट ती इतकी वर्ष, 100-150 वर्ष टिकणं, त्याच्यासाठी त्यांचं काय बांधकामाची पद्धत असेल, हे एक चांगला अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे मला ना खरं तर ही उत्सुकताच होती आणि मी विचारणार होते की फक्त ह्या सगळ्या चिऱ्यांमध्ये किंवा दगडांमध्येच बांधल्या गेल्या आहेत की पण तुम्ही आता म्हणता विटांमध्ये सुद्धा आहेत. आपल्याकडे कोकणात त्या कातळात आहेत. म्हणजे आपल्याकडे गणपती गणेश गुहाची बाराव बऱ्याच लोकांना माहित असते. गणेश गुहाची जी पायविहीर आहे, पांडवकरी विहीर, ती बऱ्याच लोकांना माहित असते. किंवा फणसोप शाळेसमोर एक आहे प्रसिद्ध, त्या सगळ्या कातळात खोदलेल्या आहेत. त्याला कुठे बांधलेलं नाही, फक्त वरती मोठ्या चिरांनी बांधलंय तेवढंच. पण पुढे मुंबईकडे गेलो, म्हणजे महाडकडे गेलो, तर महाडकडे काळ्या दगडाची विहीर असतात. बदलापूरला शिवपिंडीची आकाराची विहीर आहे, प्रसिद्ध आहे. ती पूर्ण काळ्या दगडातली, म्हणजे खालपर्यंत काळ्या दगडातली. किंवा मडेघाटाच्या पायथ्याशी एक विहीर आहे, ती अशी काळ्या दगडातली कोरलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही अजून परभणीकडे गेलात किंवा कोल्हापुरात गेलात तर तिथे काळ्या दगडांची असतात, मोठी असतात. मला असं वाटतं की हे बारव आहेत हे इतिहासाचे साक्षीदार आहेत, कारण इतिहास त्यांनी बघितलेला आहे. बरोबर आहे की नाही? महाराष्ट्रामध्ये एकूण किती बारव आहेत? महाराष्ट्रात आता सध्या तरी मॅप केलेल्या जवळजवळ 2000पेक्षा जास्त आहेत. आणि ब्रिटिश गॅझेटियर प्रमाणे साधारण 10 ते 15,000 बारव असाव्यात अशी अपेक्षा आहे. ब्रिटिश गॅझेटियरमध्ये तसा उल्लेख आहे, 10-15,000 बारव होत्या महाराष्ट्रात. पण तशा असू शकतात, कितीतरी आहेत ज्या हिडन आहेत, ज्या माहितीच नाही आहेत किंवा अनएक्सप्लोर्ड आहेत, अगदी अडचणीत वगैरे आहेत. अशा असू शकतात. किमान 3-4 हजार 5,000 मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. 15,000 काही मिळणार नाहीत इतक्या वर्षातल्या, एवढ्या मिळू शकतात नक्की. आपल्या जिल्ह्यामध्ये अशी किती बारव आहेत आणि कुठल्या ठिकाणी जास्त आहेत, कमी आहेत, असं काही अभ्यास? रत्नागिरी जिल्ह्यात साधारण 120च्या आसपास बारव आहेत. अच्छा. पुण्यानंतर आता आपल्याकडे जास्त बारव आहेत, पण सध्या रत्नागिरीत 100 ते 120च्या आसपास बारव आहेत. त्यातल्या सगळ्यात जास्त बारव या पांडवकालीन अशा कातळ खोदीव किंवा पायविहिरी म्हणतात, त्याला घोडेबाव म्हणतात, तशा आहेत. तर ते घोडेबाव म्हणजे घोड्यांनी उतरता यावं डायरेक्ट आणि पाणी पिता यावं म्हणून याला घोडेबाव म्हणतात. त्या जास्त आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल देवळाच्या बाजूची कुंड आहेत, कारण आपल्याकडे शंकरांची मंदिरं खूप प्रमाणात आहेत कोकणात, आणि सगळी मंदिरे 100, 200, 150 वर्षापूर्वीची आहेत. आणि शंकराला पाणी लागत असल्यामुळे त्याच्या बाजूला बऱ्याच विहिरी खणलेल्या असतात. मग काही वेळा त्या विहिरी डायरेक्ट उभ्या खोल आहेत, किंवा काही ठिकाणी या अशी कुंड आहेत, जिथे पाणी जवळ आहे तिथे कुंड आहेत. आणि त्याच्यानंतर काही सार्वजनिक ठिकाणी बांधलेले असे तलाव आहेत, मोठे तलाव आहेत, आणि त्यांचं पाणी आता त्याला बऱ्यापैकी आहे. खूप पाणी. काही त्यातले त्या तलाव आहेत ते आता गणेश विसर्जनासाठी वापरले जातात. पूर्ण सगळ्या अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. मंडणगड भागामध्ये फारशा मिळालेल्या नाहीत, 1-2 मिळाल्यात. पण सगळ्यात जास्त या रत्नागिरी, राजापूर, लांजा, त्याच्यानंतर गुहागर भागात आहेत, दापोली भागात आहेत, याच सगळ्यात जास्त आहेत. संगमेश्वर हा तसा डोंगर उताराचा प्रदेश असल्यामुळे संगमेश्वरात फारशा मिळालेल्या नाही आहेत, पण कमी आहेत त्या. अर्थात संगमेश्वरातले काही स्ट्रक्चर्स आहेत ते खूप सुंदर आहेत. ह्या 3 मुख्य प्रकारच्या इमारत आपल्याकडे आहेत कोकणात स्पेशली. अर्थातच माझा पुढचा प्रश्न आहे, त्यांची स्थिती काय आहे? कातळखोद विहिरी ज्या आहेत, घोडेबावी ज्या आहेत, त्या स्थापत्याचा विचार केला तर व्यवस्थित आहेत. पाणी नाहीये बऱ्याचशा विहिरींमध्ये, कारण आता ते पाण्याचे साठे नैसर्गिकदृष्ट्या खोलवर गेले, त्याच्यामुळे त्या विहिरी अजून खणून त्याच्यातलं पाणी बाहेर काढलं पाहिजे. अर्थात ते शक्य नाहीये, कारण या कातळावर असल्यामुळे कातळाला एका पातळीपर्यंत कातळाची कपॅसिटी संपते. तवा म्हणून लागतो, तर तव्याच्या खाली पाणी असेल याची खात्री देता येत नाही. किंवा आपल्याकडे कोकणात बऱ्याच ठिकाणी काळ्या रंगाचा दगड लागतो विहिरीच्या मुळाशी, तो दगड लागला की विहीर नष्ट होते. त्याच्यामुळे मग त्या विहिरीत अजून खणायचं की नाही हा प्रश्न स्थानिक पातळीवर असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी लोकांनी त्या आहेत तशा ठेवल्यात, किंवा तिथल्या स्थानिक लोकांनी मालकांनी त्यांना काही केलं नाहीये. जे सार्वजनिक तलाव आहेत ते बरेचशा ठिकाणी चांगले आहेत, कारण ते वापरात आहेत. बरेचसे शेताला म्हणून पाणी वापरतात, पाणी पिण्यासाठी फारसं वापरलं जात नाही कुठल्याही पायविहिरीचा.
पण शेताला वापरलं जातं. देवळांच्या इथले सुद्धा काही जी मोठी देवळं आहेत जिथे दुसरा काही पाण्याचा सोर्स नाही तिथे चांगले आहेत, पण देवळाच्या इथले ते बऱ्याचशा राखलेले आहेत, व्यवस्थित राखलेले आहेत. पाणी त्यातलं वापरलं जात नाही बऱ्याचशा ठिकाणी, पण देवळाची विहीर असल्यामुळे ती देवाचं स्थान असल्यामुळे त्याला धक्का कोणी पोहोचवलेला नाही, ती नष्ट केलेली नाहीये. कुठल्याही विकास कामांच्या आड ती विहीर येत नाही, कारण त्या मुळात देवळाच्या बाहेर असतात आणि त्यामुळे देवळाचा विकास झाला तरी ती विहीर तशीच असते, विहिरीला काही त्रास करत नाही. 50% परिस्थिती चांगली आहे, 50%ची खराब आहे, पण त्या 100% करण्याकडे आमचा प्रयत्न आहे. आमचं सध्या तरी रत्नागिरी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये डॉक्युमेंटेशनवर सध्या भर आहे. संगमेश्वर भागामध्ये काही दुर्ग संवर्धन संस्था आहेत, कळंब्यात त्यांनी 12वेचं संवर्धन केलं. रत्नागिरी तालुक्यातले जे 2 कॉलेजेस आहेत ते सुद्धा आमच्या या चळवळीशी चांगल्या प्रकारे जोडले गेले. आणि आपल्या इथे भैरीचं जे देवस्थान आहे त्याच्या समोर एक तळ आहे. तिथे आम्ही महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्याच्या 1-2 दिवस आधी तिथे स्वच्छतेचं काम केलं होतं. आणि याच्यावर आम्ही आता सध्या गेले 4-5 वर्ष एक नवीन उपक्रम करतो. 12 मोहिमेअंतर्गत लोकांपर्यंत याची माहिती मिळावी किंवा जनजागृती व्हावी म्हणून महाशिवरात्र आणि अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्रात 312 आम्ही दीपोत्सव करतो. अरे वा. म्हणजे त्या 12 स्वच्छ करायच्या 1-2 दिवस आधी आणि त्याच्यावरती दिवे लावून ती सजवायची त्या रात्री महाशिवरात्रीला करण्याचं कारण मुख्य असं की 60-70% 12 या शिवालयांच्या बाजूला आहेत, सगळी शिवमंदिर आहेत, त्याच्यामुळे महाशिवरात्र हे एक. आणि त्यावेळेला लोक स्वतःहून देवात, बरीचशी महाशिवरात्री लोक देवात जातात आणि त्या निमित्ताने एक प्रसार होईल म्हणून ती महाशिवरात्रीला एक दीपोत्सव करतो. आपल्याकडे एक सध्या रत्नागिरी तालुक्यात दरवर्षी किमान एक 12 कुठली ती महाशिवरात्रीला सजवली जाते. आम्ही गणपतीपुळ्यातले सजवले. त्याच्या गणपतीपुळ्यात एक वाणीचं तळ म्हणून आहे, प्रदक्षिणा मार्गावर मोठं तळ आहे, ते सजवलं गेले 3-4 वर्ष. या वर्षी आम्ही भैरीचे देवस्थानचे इथली केली आहे आणि भैरी देवस्थाननी स्वतःहून सांगितलं की आम्हाला असं आहे तर तुम्ही आम्हाला ही कराल का, आणि आपण एक परंपरा सुरू करू. दरवर्षी तुम्ही नसलात तरी तुमच्यानंतर अजूनही कोणतरी सुरू केलं अशी एक परंपरा, आपण एक चांगली गोष्ट आहे, परंपरा सुरू करू. भैरी देवस्थानच्या इथली 12 यावर्षी सजवली. आणि ह्या अशा ज्या गोष्टी आहेत 12 संबंधित, या गोष्टी आल्या पाहिजेत, लोकांना कळल्या पाहिजेत. अगदी बरोबर. मला असं वाटतं की काही वर्षांपूर्वी जी चळवळ सुरू झाली त्याला कुठेतरी हळूहळू आता लोक चळवळ जी आपण म्हणतो तर लोक म्हणजे रत्नागिरीतली सुद्धा जोडायला लागलीत. तरीही तरुणांचा सहभाग किती आहे या चळवळीमध्ये? तरुणांचा सहभाग आहे बऱ्यापैकी. सोशल मीडियावर तर बऱ्यापैकी सहभाग आहे. लोक बऱ्याच ठिकाणी जातात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि तिथल्या 12वांचा फोटो काढतात, त्याच्यावर काही माहिती असेल तर लिहितात. रील्स बऱ्याच प्रमाणात केले जातात. सध्या रील्स हे आहे त्याच्यामुळे ते केलं जातं. उर्वरित महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये तरुणांचा त्या संवर्धन चळवळीत बराच सहभाग आहे. किंवा पुणे भागामध्ये, पुणे कोल्हापूर भागामध्ये संवर्धनामध्ये बराच सहभाग आहे. रत्नागिरीमध्ये आम्हाला अजून अपेक्षित आहे संवर्धनासाठी तरुणांचा सहभाग अपेक्षित आहे. रत्नागिरीमध्ये काही लोक आहेत आता जी रील्स माध्यमातून या गोष्टी करतायत किंवा काही युट्यूबर्स आहेत ते त्याचा प्रसार थोडाफार करतायत. ड्रोन शॉटसाठी आमच्याकडे काही लोकांनी स्वतःहून ड्रोन शॉट पाठवतात. काही रत्नागिरीत ड्रोन शूटर्स आहेत, काही ठिकाणी गेले की फोटो काढून ते स्वतःहून मला पाठवतात. ड्रोन शूट करतात, एखाद्या विहिरीचं पाठवतात. तुमच्या संशोधनाला त्यामुळे उपयोग होतो? हो, ड्रोन शूटचा आम्हाला खूप उपयोग होतो. असे ड्रोन शॉट्स घेतले की ते आकार करतो 12. त्याच्यानंतर आर्किटेक्चरल डॉक्युमेंटेशन पण करतो आपण. त्याच्यासाठी रत्नागिरीतले काही स्थानिक आर्किटेक्ट्स आमच्याशी जोडले गेले आहेत. गणपतीपुळ्यातली जी 12 आहे तर त्याचं आर्किटेक्चरल डॉक्युमेंटेशन झालेलं आहे पूर्ण. त्याच्यानंतर फणसोप शाळेजवळची 12 आहे, त्या 12वेचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित झालेलं आहे. अशी अजून 2-3 ठिकाणची 12 डॉक्युमेंटेशन प्रस्ताव येतात. भैरीच्या इथलं पण आमचा प्रयत्न चालू आहे ते करता येईल का वगैरे. त्याच्यानंतर काही ठिकाणी आम्हाला एक ऐतिहासिक उल्लेख मिळाले की जिथे एखादी गोष्ट असू शकते. ह्याच्यामध्ये शासनाची भूमिका काय? शासनाने त्याच्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे, महाराष्ट्र 12 समिती म्हणून स्थापन केली आहे. तर आमच्या संघटनेत जे काम करणारे लोक आहेत तर त्यातले काही लोक त्याच्यावर आहेत. सरकारने नेमलेले तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्याच्यात. आणि एक सरकारची नवीन एक संस्था आहे सरकारची, तर त्या संस्थेअंतर्गत त्याच्यासाठी काही प्रकारचा निधी वगैरे मिळवून देता येईल का याच्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे असं आता सांस्कृतिक मंत्री आपले आशिष शेलार त्यांनी सांगितलंय. त्यामुळे सरकार पातळीवर सुद्धा त्याच्यावरून प्रयत्न होत आहेत, नक्की होत आहेत. ह्या चळवळीची दखल शासनाने घेतली असं म्हटलं पाहिजे. सरकारने दखल घेतलेली आहे. सरकारची जी पर्यटन मंडळाची वेबसाईट आहे तर पर्यटन मंडळाच्या वेबसाईटवर सुद्धा काही 12वेवर पूर्वी कधीच नव्हतं. आता सरकारच्या त्या वेबसाईटवर 12वेचा एक वेगळा कॉलम आहे. जसा कातशिल्पाचा वेगळा कॉलम झाला तसा 12वेचा वेगळा कॉलम आहे. त्यामुळे सरकार प्रशासकीय पातळीवर, सरकारी पातळीवर याच्यावर प्रयत्न चालू आहेत. मला असं वाटतं की आपले गड किल्ले, पुरातन मंदिरं
याबरोबर कातळ शिल्प, विरगळ आणि आता हे बारव हे सगळे इतिहासाचे साक्षीदार आहेत आणि त्यांचं जतन करणं खूप गरजेचं आहे. तुमची महाराष्ट्र बारव चळवळ आणि तुम्ही स्वतः ह्याच्यासाठी खूप काम करताय आणि जसं तुम्ही म्हणालात की लोकांनी पुढे यायला पाहिजे, तर आज या मुलाखतीच्या निमित्तानं खूप छान माहिती तुम्ही दिलीत या चळवळीविषयी, बारवाविषयी सुद्धा. तर जाता जाता तुम्ही काय आवाहन कराल आणि काय संदेश द्याल? लोकांनी स्वतःहून पुढे यावं, मला संपर्क करावा थेट, किंवा मला नाही संपर्क केला तरी चालेल. पण तुमच्या भागात जर तुम्हाला अशी एखादी पांडवकालीन विहीर मिळाली किंवा कुंड मिळाला, देवळाच्या बाजूला एखादा कुंड आहे, तर ते कुंड कुठल्याही विकास कामात नष्ट होणार नाही आणि ते आहेत त्यापेक्षा त्याचं संवर्धन होईल याच्यासाठी तुम्ही स्वतःहून काम केलं तुमच्या गावामध्ये तरी चालेल. तुम्ही स्वतःहून एखाद्या बारवेचं संवर्धन करताय याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्रातल्या बारव मोहिमेच्या लोकचळवळीचा एक भाग आहे. लोकचळवळ म्हणजे काय, तुम्ही आमच्या बॅनर खाली काम करायला पाहिजे असं आमची अपेक्षा नाहीये. तुम्ही तुमच्या इथली बारव स्वच्छ करा, आम्हाला आनंदच होणार आहे. शेवटी आमचं उद्दिष्ट काय आहे, बारव वाचणं, बारवांचं संवर्धन होणं आणि त्याच्यातून लोकांना पाण्याची व्यवस्था उपलब्ध होणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आमचा बॅनर नाहीच आहे खरं तर. बॅनरची आणि आम्हाला बॅनरसाठी किंवा फोटोसाठी काम करायची हौस नाहीये. लोकांनी तिथल्या स्थानिक पातळीवर त्यांच्या लेवलला त्यांच्या बागेतली जरी विहीर स्वच्छ केली तरी सुद्धा ती बारव स्वच्छ केली तर आम्हाला आनंदच आहे. विहीर कुठची असू दे, म्हणजे आता विहीर म्हणजे बारव या गोष्टीसाठी आम्ही नुसतं नाहीये. आम्ही विहीर म्हटल्यानंतर आम्ही प्रत्येक विहिरीचा विचार करतो. एखादी विहीर मोडली तर त्याचं दुःखच होतं, कारण शेवटी तो पाण्याचा स्रोत. बरोबर, पाण्याचा स्रोत मोडणं हे काही चांगली गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे लोकांनी स्थानिक पातळीवर त्यांच्या घराजवळची एखादी बारव असेल ती स्वच्छ करावी. त्यांच्या गावातली देवळाजवळची बारव असेल तर देवाच्या एखाद्या उत्सवानिमित्ताने ती स्वच्छ करावी. आणि फक्त आमचं असं आव्हान आहे की दर महाशिवरात्रीला तुमच्या देवळात उत्सव होतात. आपल्याकडे कोकणात तर बऱ्याच प्रमाणात उत्सव होतात. तर त्या महाशिवरात्रीला तुमच्या देवळाजवळ एखादे कुंड असेल तर ते देवळाच्या कुंडावर दीपोत्सव करावा. स्वतःहून तुम्ही ते स्थानिक पातळीवर तो दीपोत्सव करावा, जेणेकरून लोकांना माहिती होईल आणि उत्सवाला एक प्रकारचं ग्लॅमर येईल. उत्सवात अजून एक काहीतरी नवीन गोष्ट होईल, लोकांना बघायला आवडेल. कधी काही ड्रोन शॉट्स घेऊन ठेवावेत, त्याचं सोशल मीडियाला पब्लिश करावं, हरकत नाहीये. म्हणजे पर्यटन महत्वाचं. जतन संवर्धन करताना आत्ताच्या सोशल मीडियाचा पण वापर करा आणि स्वतःचं मनोरंजन करताना इतिहासाचं पण संवर्धन करा, असं तुम्हाला ह्याच्यातनं म्हणायचंय. पाणी म्हणजे जीवन आहे असं आपण म्हणतो आणि ह्याची कितीतरी सुंदर व्यवस्था पूर्वजांनी आपल्या करून ठेवली आहे आणि आपल्याला भविष्यात सुद्धा त्याचा विचार करून नवीन काहीतरी करता येईल. त्यामुळे हे बारव जतन करणं गरजेचं आहे. श्रीरंग, आज तुम्ही इथे आलात, तुमची महाराष्ट्र बारव चळवळीविषयी माहिती सांगितली, बारव त्याचं महत्त्व आम्हाला तुम्ही आज इथे सांगितलं, तर त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य